तुम्ही गृहिणी आहात तर मग हा आजचा एपिसोड तुमच्यासाठी आहे. कधी कधी तुम्हाला कोणी विचारतं तुम्ही काय करता, मग तुम्ही सांगता नाही मी घरीच असते, मी गृहिणी आहे. अरे गृहिणी आहात तुम्ही? अहो तुम्हाला किती नावं आहेत, गृहसचिव, गृहस्वामिनी, गृहमंत्री, आणि आता तुमचं एक नवीन नाव आम्ही ठेवलं आहे माहिती आहे का तुम्हाला, होममेकर. तुम्ही होममेकर आहात आणि तुम्ही तुमच्या घराची पूर्ण काळजी घेता. म्हणजे मुलांचा अभ्यास, सकाळपासून संध्याकाळपर्यंत सगळ्यांना खायला काय पाहिजे, बाजारातून सामान आणायचं आहे, भाजी आणायची आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करता. म्हणजे एखादी नोकरी करणारी बाई जेवढी कामं करत नाही त्याच्या तिप्पट चौपट कामं तुम्ही घरात करता. कपडे आवरणं, भांडी धुणं, भांडी घासून आलेली सुद्धा ठेवणं, नीट ठेवणं, जागेवर ठेवणं, कितीतरी कामं असतात. तर मग आता अशा गृहिणींना जेव्हा असा प्रश्न विचारला जातो तेव्हा त्यांचा आत्मविश्वास कधी कधी कमी होतो आणि मग त्यांना असं वाटायला लागतं अरे आपण काहीच करत नाही, सगळ्याजणी किती. तर ह्याच्यासाठी मी एक 2-3 तुम्हाला गोष्टी सांगणार आहे, 2-3 टिप्स देणार आहे, म्हणजे तुमचा आत्मविश्वास कसा वाढेल. आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी आरोग्य आणि आनंद हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. तर त्याच्यातलं एक पहिली गोष्ट तुम्हाला सांगते, स्वतःची जबाबदारी स्वतः घ्यायची, कोणावरही अवलंबून राहायचं नाही. बसचं तिकीट काढायचं आहे, विमानाचं तिकीट काढायचं, सगळं शिकून घ्यायचं. मला एकटीला मी बाजारात जाऊन घेऊन येते, मॉलमध्ये जाते, मला कोणाचा असिस्टंट नको. पहिलं तर 2 व्हीलर शिका, गाडी शिका. ह्या सगळ्या गोष्टी तुमचा आत्मविश्वास वाढवणाऱ्या आहेत. आणि एकदा ह्या गोष्टींनी आत्मविश्वास वाढला की एक दुसरी गोष्ट तुम्ही करू शकता, आयुष्यात नवीन प्रयोग करायला शिका. नवीन प्रयोग काहीतरी करायचा, म्हणजे एकटंच पिक्चरला जाऊन यायचं, किंवा एकटंच शॉपिंगला जायचं, किंवा एकटंच एखाद्या मैत्रिणींबरोबर टूरला जायचं. प्रत्येक वेळेला नवऱ्याची, मुलांची, सगळ्यांची कोणाची मदत घ्यायची गरज नाही आहे, की मी सगळ्या गोष्टी एकटी करू शकते. ह्याच्याने पण तुमचा आत्मविश्वास वाढेल. अजून तिसरी गोष्ट एक करायची, स्वतःच्या प्रगतीसाठी करायची, नवीन काहीतरी शिकायचं. तुम्ही डान्स शिकू शकता, तुम्ही पेंटिंग शिकू शकता, तुम्ही एखादी नवीन भाषा शिकू शकता, फॉरेन लँग्वेजसुद्धा तुम्ही शिकू शकता. तर ह्या सगळ्या गोष्टी केल्यामुळं अजून तुमचा आत्मविश्वास वाढेल. प्रत्येक वेळेला काही बाहेर जाऊन तुम्हाला पैसे मिळवायची गरज नाही आहे. तुम्ही हे सगळं घरी बसून तुमचा आत्मविश्वास वाढवू शकता, आनंद वाढवू शकता. आणि रोज 1 तास स्वतःसाठी द्यायचा, की मी ह्या 1 तासामध्ये काहीही करीन, वाचन करीन, गायन करीन, रेडिओ ऐकीन, टी व्ही बघीन, नेटवरती बघीन, व्हॉट्सअप बघेन, फेसबुक बघेन. ज्या गोष्टी तुम्हाला 1 तास तुम्ही फक्त स्वतःसाठी करायचं. मग अशा प्रकारे अजून दुसरे काय, वजन कमी करायचं असेल तर ते पण एक तुम्ही स्वतःला चॅलेंज देऊ शकता. म्हणजे आपण त्या चॅलेंजच्या ॲक्टिव्हिटीमध्ये गुंतलो की आपण खूप गुंतून राहतो आणि मग बाकीच्या ह्या फ्रस्ट्रेशनचा वगैरे काही त्याच्यावरती परिणाम होत नाही. आता ह्या सगळ्या ज्या प्रगतीच्या योजना म्हणा, किंवा जबाबदारी घेणं, किंवा काहीतरी नवीन करणं, हे सगळं जर कठीण वाटत असेल करायला, तर एखादी गुरुमैत्रीण शोधा की जी हे सगळं सहजपणे करते, आणि मग तिच्याबरोबर हळूहळू करायला सुरुवात करा. की ती कुठे सायकलिंगला जाते का, कुठे योगाला जाते का, कुठल्या पेंटिंगच्या क्लासला जाते का, हे सगळं बघून तिच्याबरोबर एकदा सुरू केलं की तुमचं आरोग्य पण चांगलं राहील आणि ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला आनंद पण होईल. तर आरोग्य आणि आनंद ह्या गोष्टी तुम्ही जर सुरू केल्यात तर तुमचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल. तर नेहमीच तुम्ही आनंदी राहा आणि हसत राहा. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे की तुमचं घर तुम्ही बांधून ठेवता, तुम्ही तुमचं घर परिपूर्ण करता, आणि ह्याच्यासाठी तुम्हाला आनंदी तर राहायलाच पाहिजे, आरोग्यपूर्ण राहायलाच पाहिजे. आणि कधीही स्वतःला कमी लेखू नका की मी गृहिणी आहे, मी काही करत नाही. असं काहीही नाही आहे. तुम्ही ॲक्च्युली 24 तास ड्युटी करत असता. रात्रीसुद्धा झोपताना तुम्ही उद्या सकाळी काय काय करायचं आहे हे विचार करत झोपता, किंवा सकाळी उठल्याबरोबर आज दिवसभराची काय कामं आहेत हे पण तुम्ही ठरवता. तर त्यामुळे तुम्ही कायम आत्मविश्वासाने राहा, आरोग्यपूर्ण राहा, हसत राहा जसं मी सांगितलं तसं, आणि नेहमी प्राऊड फील करा की आय एम अ हाऊस होम मेकर, नॉट गृहिणी असं म्हटलं तर लोकांना असं वाटतं. होम मेकर म्हणजे खरोखर तुम्ही एक पूर्ण घर उभं करता, त्या घरातल्या माणसांची व्यक्तिमत्व आकारता,
किंवा ती व्यक्तिमत्व सक्षम व्हावी ह्यासाठी खूप प्रयत्न करता, तर हे सगळं तुम्ही करत असता, तर तुम्ही गृहिणी म्हणून प्राऊडपणे जगाला सांगा की हो, मी गृहिणी आहे, मी होममेकर आहे.